ही शिट्टी तर तुमच्या डोक्यामध्ये फिटच बसली असेल। ही शिट्टी तर तुम्हाला 100% माहीतच असेल। ही शिट्टी माहित नसून कसं चालणार? नव्वदीतल्या लोकांसाठी ही शिट्टी म्हणजे ही वाली पण जबरदस्त होती। आता या सर्व शिट्ट्या म्हणजेच विसेल्स ऐकवण्याचं एक कारण म्हणजे गाण्यांमध्ये वाजवणारा एक मराठी माणूस, आणि याने फक्त या मोजक्या गाण्यांसाठी हा कारनामा केला नव्हता, तर बॉलिवूडच्या तब्बल 1600 गाण्यांमध्ये त्यांनी शिट्ट्या वाजवल्या होत्या। ते आहेत ग्रेट विस्लिंग आर्टिस्ट नागेश सुर्वे। कधी नाव तरी ऐकलं का? बरं, बॉलिवूड मधली अशी कितीतरी गाणी याची लिरिक्स नाही तर ट्यूनमुळे लोकांच्या लक्षात येतात, आणि सर्वात बेस्ट ट्यून म्हणजे शिट्टी। लहानपणी मुंबईमध्ये राहताना त्यांनी त्यांच्या चाळीतल्या पोरांकडून शिट्टी शिकली होती। ती पोरं एकमेकांना बोलवायला शिट्टीच वाजवायचे। काही असो ते शिट्टीच्या माध्यमातूनच करायचे, आणि हेच बघून बघून नागेश सुर्वे यांना शिट्टीचा खूळ लागला, आणि मग काय पार राडा। 1975 पासून त्यांचं गाण्यांमध्ये शिट्टी वाजवण्याचं करिअर सुरू झालं। त्यांना पहिली संधी मिळाली जुली पिक्चर मधल्या दिल क्या करे या गाण्यासाठी। राजेश रोशन यांनी या गाण्याला म्युझिक दिलं होतं। नंतर